मध्य रेल्वेतून दररोज 40 लाख प्रवासी प्रवास करत असून त्यानुसार जानेवारी 2026मध्ये 12.7 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर मध्य रेल्वेच्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून एप्रिल ते जानेवारी दरम्यान सुमारे 167 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मध्य रेल्वेने 2025-26 या आर्थिक वर्षात प्रवासी वाहतुकीत उल्लेखनीय वाढ झाल्याची नोंद केली आहे, ज्यामध्ये लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा या दोन्ही विभागांमध्ये स्थिर वाढ नोंदवली आहे. मध्य रेल्वेने 2025-26 या आर्थिक वर्षात एकूण 137 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 134 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला होता. यावर्षी सुमारे 1.86% अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये लोकलमधून 120 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला, तर गेल्या वर्षी 118 प्रवाशांनी प्रवास केला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि इतर उपनगरीय गाड्यांमधून 17 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर गेल्या वर्षी 16 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. जानेवारी 2026 मध्ये मध्य रेल्वेतून 14 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. त्यापैकी 12 कोटीहून अधिक प्रवाशांनी लोकल आणि 1.7 कोटी प्रवाशांनी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास केलाय. नेरूळ, बेलापूर, उरण विभागात अतिरिक्त सेवा सुरू केल्यानंतर आणि या मार्गावर तारघर आणि गव्हाण स्थानकाचं लोकार्पण केल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी CST ते पनवेल दरम्यान वातानुकूलित लोकल फेऱ्या 26 जानेवारीपासून सुरू झाल्या. हार्बर मार्गावरील सामान्य लोकलच्या 14 फेऱ्या रद्द करून त्या वेळेत 14 वातानुकूलित लोकल चालवण्यास सुरुवात झाली आहे. तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गांवर सध्या 80 वातानुकूलित लोकल धावत आहेत. हार्बर मार्गावर 14 वातानुकूलित लोकल फेऱ्यांची वाढ झाली असून मध्य रेल्वेवर एकूण 94 वातानुकूलित लोकल धावत आहेत.